नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. एसटी बस स्थानकाबाबत मोठे निर्णय. 1 जून पासून स्वच्छतागृह मोफत, 8,000 नव्या बस, 30 रुपयात नाश्ता, मंत्र्यांची घोषणा. राज्यातील एसटी प्रवाशांना मोठा दिलासा देणारे महत्त्वाचे निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले आहेत. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक नवीन घोषणा केल्या. येत्या 1 जून पासून राज्यातील सर्व एसटी बस स्थानकावरील स्वच्छतागृह प्रवाशांसाठी मोफत करण्यात येणार असून एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल 8,000 नव्या बसची टप्प्याटप्प्याने भर घालण्याचा निर्णयही घेण्यात आला. याशिवाय बस स्थानकावरील कॅन्टीनमध्ये 30 रुपयात चहा नाश्ता देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. राज्यातील एसटी प्रवाशांच्या मूलभूत सोयीसुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचललं आहे. अनेक बसस्थानकावर स्वच्छतागृह वापरण्यासाठी आकारले जाणारे शुल्क प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत होतं. ही बाब लक्षात घेऊन आता 1 जूनपासून सर्व स्वच्छतागृह विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना थेट दिलासा मिळणार आहे. तसेच एसटी महामंडळाच्या ताफ्यात 8,000 नव्या बसची भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून ग्रामीण व दुर्गम भागामध्ये सेवा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. या बस टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यात पाठवण्यात येणार असून जुन्या बसच्या जागी नव्या, सुरक्षित आणि आरामदायी बस उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान बस स्थानकावरील कॅन्टीनमध्ये प्रवाशांकडून आकारले जाणारे वाढीव दर लक्षात घेऊन 30 रुपयात चहा नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले. या नियमांचे पालन न करणाऱ्या कॅन्टीन चालकांवर कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातील कॅन्टीनची पाहणी करताना स्वच्छता समाधानकारक आढळली. मात्र दर फलकांवरील चिकटपट्टी लावून दर लपवण्याचा प्रकार समोर आल्याने मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. दरम्यान एसटी प्रवाशांच्या सोयीसाठी घेतलेले हे निर्णय प्रत्यक्षात कितपत प्रभावीपणे राबवले जातात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.